आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। 5व्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान, दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठापनाला। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेशसह स्थानिक पोलिसांची मदत। धुळ्यामध्ये उद्या 5व्या टप्प्यातील मतदान। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग। धुळ्यामध्ये उद्या 1969 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रशासन सज्ज, 320 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान। मतदानाची 2500 कर्मचाऱ्यांची नेमणूक, तर 450 पोलीस आणि 300 होमगार्डचा देखील बंदोबस्त। नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार। मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनचं वाटप, निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रांवर रवाना। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंक सेंटरची उभारणी। 1960 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना। 2160 मतदान केंद्रांवर 14,000 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती। बुलढाण्याच्या संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर रब्बी पिकांचं मोठं नुकसान। भंडाऱ्यामध्ये 22 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सतर्कतेचा इशारा, शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये ढगांची चादर, जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पर्यटकांना पर्वणी। वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावली। जिल्ह्यातील पाणीसाठ्यामध्ये 30% कमी जलसाठा, 13 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा निर्णय। लातूर जिल्ह्यात देखील प्रशासनाकडून आता विविध प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती। उपसा करण्यात आलेली गाळयुक्त माती शेतामध्ये टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन। मोहिमेमुळे पाणी साठवण्याची क्षमता वाढणार। पाणीपट्टी दरवाढी विरोधामध्ये 29 मे रोजी पुणे बंगळुरू महामार्गावर शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार। सांगलीतील बैठकीमध्ये शरद पवार गटाकडून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार। सातारा जिल्ह्यातील उत्तम कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली। नांदेडला पाणीपुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये केवळ 24%च पाणीसाठा शिल्लक। नांदेडकरांना पाण्याचा वापर काटकसरीनं करावा लागणार। परभणीमध्ये पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित। भर उन्हाळ्यामध्ये परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल, तर 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार। यंदा 106% पाऊस होण्याचा अंदाज। महाराष्ट्रामध्ये मान्सून 15 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता। रत्नागिरीच्या चिपळूणमधील सह्याद्री भागामध्ये अवकाळी पावसानं झोडपलं। अडरे अनारी या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये खरीप मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यामध्ये बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यानं विक्री 2 दिवस वाढवण्याची मागणी। जळगावमध्ये बाजारभावापेक्षा कमी दरानं व्यापारी केळी खरेदी करत असल्याचा प्रकार। स्थानिक केळी उत्पादक शेतकरी हवालदिल। जळगावमध्ये 17,000पेक्षा अधिक केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित। सरकारकडून केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष। लातूरच्या बाजारपेठेतून विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 6,000 टन आंब्याची निर्यात। बाहेरील राज्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आंब्याची खरेदी। बीडच्या परळीमध्ये उन्हाळी भुईमूग काढणीला आता सुरुवात। उत्पादनापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। बुलढाण्यातील वारी हनुमानात सुंदरकांड महापाठ कार्यक्रमाचं आयोजन। रामभक्त हनुमानाच्या जयघोषामध्ये कार्यक्रमाची सांगता। पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावामध्ये सरपंच केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। 160 बैलगाडा मालकांचा सहभाग, तर मावळमधील आई एकविरा बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला। मेहरुण तलावामध्ये केवळ 40%च पाणीसाठा शिल्लक। वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात मोठी घट। धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून मोबाईल व्हॅनद्वारे पशूंवर उपचार, कृत्रिम रेतन यासह लसीकरण मोहीम सुरू। पशु विभागाकडे 4 फिरते चिकित्सालय। परभणीमध्ये खरीप पीक शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न। सुनील चव्हाण यांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची देखील उपस्थिती।
जळगावच्या रावेर तालुक्यातील कोचूर गावातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग. तरुण मुलाच्या मदतीने केळीपट्ट्यामध्ये फुलवली सफरचंदाची बाग. जून महिन्यापासून नागपूर शहरामध्ये धावणार 144 इलेक्ट्रिक बसेस. चार्जिंग स्टेशनसाठी वाथोडा परिसरामध्ये काम सुरू. नागपूरकरांना सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार. चंद्रपुरातील महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 1 युनिट तांत्रिक बिघाडामुळे बंद. वीज निर्मितीमध्ये 400 मेगावॅटची तूट. युनिट पुन्हा कार्यरत करण्यात येणार.